रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर स्पेशल रिपोर्ट। सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली आणि मोठी बातमी आहे, कारण सगळे सोयऱ्यांबाबत आजच अध्यादेश काढला जाणार आहे आणि त्याचा मसुदा तयार आहे। त्याची प्रत थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटलांना पाठवली जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी काही वेळांपूर्वी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये अध्यादेशाचा निर्णय झाल्याचं समजतंय। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। अल्पेश, खरं तर जरांगे पाटलांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती, तर दुसरीकडे मात्र अगदी काही क्षणामध्ये अध्यादेशाचा निर्णय जो आहे तो पोहोचणार असल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? जरांगे पाटील यांनी उद्याचा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। कुणबी प्रमाणपत्र ज्यांचे सापडलेले आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र द्या, ही प्रमुख मागणी आजच्या भाषणामध्ये जरांगे पाटील यांनी केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर सरकार आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे। मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी प्रधान सचिव भूषण गगराणी असतील, मुंबईचे सीपी असतील, विशेष पोलीस आयुक्त असतील, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण एक बैठक सध्या पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे याविषयी देखील चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला एक मसुदा तयार झालेला आहे आणि काहीच वेळात या संदर्भातला एक अध्यादेश आता सरकार काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सरकार सध्या ॲक्शन मोडवर आहे। आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांनी विविध मागण्या केलेल्या आहेत। याच संदर्भात आता सध्या मुख्यमंत्री हे संबंधित अधिकारी असतील त्यांच्याबरोबर चर्चा करतायत आणि त्यातलीच एक प्रमुख मागणी होती ती सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। याच पार्श्वभूमीवर आता चर्चा झालेली आहे आणि काहीच वेळात या संदर्भातला अध्यादेश देखील निघेल आणि तो अध्यादेश थेट आता मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि यानंतर आता मनोज जरांगे नक्की काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मनोज जरांगे आणि मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना मुंबईच्या वेशीवरच म्हणजेच आज वाशी येथेच त्यांचं हे सगळं आंदोलन आहे ते थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करते आणि आजच या संदर्भातला अध्यादेश आणि निर्णय हे मुख्यमंत्री घेणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे आता मराठा आंदोलक मुंबईत येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राज्य सरकार सध्या ॲक्शन मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अल्पेश, एका बाजूला सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे आणि मनोज जरांगे त्यानंतर कुठला निर्णय घेतात या सर्व घडामोडींवरती तुमची नजर अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी